एक लक्षात ठेवा, कोणी सुखाने व्हिडिओ बनवू शकत नाही. मोठ्या लोकांचं सोडून द्या, ते काय मला माहिती नाही, पण गोरगरीब मध्यमवर्गीय लोक आहेत ना, ते काय तर त्यांची स्वप्न असतात. तो मला सांगा, एक वस्तू घ्यायला, एक वस्तू आपल्याला जे का पण आपल्याला आवडते खाण्यासाठी, ते खायला खावं असं वाटतं, पण त्याच्याजवळ पैसे नसतात, पैसे कमी असतात, कारण तेच पैसे दुसऱ्या कशाला तरी कामी येतील म्हणून तो माणूस ते खाणं टाळतो. तो आपली इच्छा असून खाणं खात नाहीये, तो आपला जीव मारतो का? पैशासाठी. मग हा युट्यूबचे चॅनल काढायचं, किंवा कोणाची काही स्वप्न असेल, कोणाला काही घर राहायला नसेल, कोणाचं काय आणि काय असेल, कोणाचंही काहीही स्वप्न असतात. मोठ्या लोकांचं सोडून द्या, मी ते काय म्हणत नाहीत, कारण ते त्यांच्या बिझनेससाठी करतात, कोणी त्यांना म्हणजे ओळखायसाठी करतात, म्हणजे ह्याच्यासाठी करतात. खरं मध्यमवर्गीय गरीब लोक आहेत ना, जे युट्यूब चॅनल आहे त्यांचं, ते लोक आहेत ना, ते स्वतःचे स्वप्न, छोटंसं स्वप्न असावं त्यांचं, साकार करण्यासाठी ते झटत असतात. म्हणजे युट्यूबद्वारे काहीतरी त्यांची कमाई होईल, सगळ्यांचीच होते म्हटल्यानंतर गरीब लोकांची का होणार नाही. त्यांचे कष्ट भरपूर पाठीमागे असतात. एक एक व्हिडिओ 100 वेळा डिलीट करायला लागतो, तेव्हा एक व्हिडिओ बनतो, तयार होतो. मला माहिती आहे, मला अनुभव आहे चांगला त्याचा. मला सांगा, तुम्ही एवढं म्हणजे माणूस काहीतरी होण्यासाठी काम करतं, म्हणजे काय तर ते अपेक्षा, स्वप्ने वगैरे असे पूर्ण करण्यासाठी ते काम करतं. मग तुम्हाला जर एखादा म्हणजे चांगला व्हिडिओ जरी पाठवला, तुमची म्हणजे करमणूक होते, किंवा तुम्हाला काय तर त्यातनं मिळतं ज्ञान घेण्यासारखं, तुम्ही घ्या. आणि जर काही चुकलं तर सांगा, बाबा असंच तुझं चुकतंय म्हणून. खरं वाईट एखादी कमेंट करू नका त्या माणसाला, कारण वाईट एखादी तुम्ही कमेंट केली की त्याच्या मनाला लागते, आणि असं वाटतं की ती खरंच ती व्हिडिओ टाकणं बंद करावं, किंवा काय करावं, असं त्याच्या मनाला सारखा त्रास होत राहतो. म्हणून प्लीज वाईट कमेंट करू नका. कारण कसं असतं माहितीये का, एखाद्याचं काळीज म्हणजे एवढं हलका असतं की त्याला एखाद्यानं वाईट कमेंट जर केली, त्याच्या मनाला लागून जाते. आणि कसं होतं माहितीये, पुढलं म्हणजे काय तर त्याचं नियोजन असतं, कुठला व्हिडिओ कसा बनवायचा, ते रात्रंदिवस त्याच्या डोक्यात विचार असतात, कसा व्हिडिओ बनवायचा, काय बनवायचं असतं. मग त्याच्यामुळे तुमच्या एका वाईट कमेंटचा परिणाम त्याच्या मनावर होतो, आणि त्याचं वेगळंच म्हणजे एक टायमाला युट्यूब चॅनल बंद सुद्धा करू शकतो. मग एखाद्या गरीब, तुमच्या एका कमेंटमुळे जर गरीबाच्या त्याची दुनिया जर उद्ध्वस्त होत असेल, तुम्ही छानशी एका कमेंट करा, चुकत असं सांगा, बाबा असं करू नका, हे वाईट आहे, चांगलं नाही, असं वगैरे सांगा. खरं वाईट कमेंट करू नका. मला माहित आहे, युट्यूबर असतो ना दुसरा, तो दुसऱ्या युट्यूबरला वाईट कमेंट कधीच करत नाही, कारण ज्याला वाईट कमेंट जाते ना, त्याला माहिती आहे आपल्याला वाईट कमेंट आल्यानंतर कसं मनाला फील होतं ते. त्यामुळे एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरला वाईट कमेंट करू शकत नाही. हे 100% खरं आहे, 100% खरं आहे. मला अनुभव आहे, कारण मी पण आता नवीन चॅनल ओपन केलं आहे. मलाही माहिती आहे की दुसऱ्या युट्यूबरला आपल्याला कसं वाईट वाटतं, तसं दुसऱ्या युट्यूबरला आपण कमेंट करू शकत नाही. ती स्वप्न सुद्धा विचार करू शकत नाही की आपल्यासारख्या दुसरं काम करणाऱ्याला वाईट कमेंट करावी. आणि एखादं असतंय, बाराच असतंय बघा, ते बरोबर बघा, काम ना धंदा एखादा चांगला जरी असला, एखादं चांगलं जरी माणूस सांगत असेल, ते मग काय करत असेल ना, त्याला बरोबर मध्ये काटा घुसवण्याचं काम हे 100% करतं. खरं कसं असतं माहितीये की, बरं जाऊ दे, सोशल मीडिया मलाही माहिती आहे, आणि कोणीच युट्यूब चॅनल कुणाला वाईट वाईट कमेंट जात असेल त्यांनाही माहिती असं सोशल मीडिया आहे. त्यामुळं कसं असतं, 9 माणसं चांगली म्हणणारे असेल, एखादं त्यातलं असतंच की ती बरोबर ते घाण करून जाणार, ते जाणार. पण एकाकडे लक्ष द्यायचं नाही, आपण 9 माणसाकडे लक्ष द्यायचं, हे बरोबरच आहे तितकं. खरं वाईट कमेंट करू नका, कारण एका वाईट कमेंटमुळे ना त्याच्या मनावर खरंच परिणाम होतात. आणि एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरला वाईट कमेंट करत नाही, हे मला चांगलं माहित आहे. आणि मला सांगा, ऐकून घ्या, एक वाईट कमेंट करायला, ते शब्द हुडकून काढायला बोर्डावरनं किती वेळ लागतो, त्यापेक्षा छानशी एखादं कमेंट करा ना. तुम्ही बी खुश आणि युट्यूबर सुद्धा खुश. एका चांगली कमेंट आली की युट्यूबर आणि चांगलं म्हणजे त्याला प्रोत्साहन मिळतं की चांगल्या म्हणजे व्हिडिओ तयार करण्यासाठी. आणि तुमच्या एका वाईट कमेंटमुळे त्याचं पूर्णपणे बॅटरी त्याची लो होऊन जाते. आणि याचा विचार करा ना, म्हणजे चांगली कमेंट केली की तुमच्या मनात जे काय तर चांगले भावना आहेत त्या बाहेर पडतात. तुम्ही वाईट कमेंट केली की तुमच्या मनामध्ये किती वाईट आहे, वाईटपणा आहे, तुमच्या मनामध्ये किती घाण आहे, त्या कमेंटद्वारे आम्हाला युट्यूबर लोकांनी दिसतं, किंवा माणूस किती घाण आहे की एवढी वाईट त्यांनी कमेंट केलेली आहे. त्यासाठी खरंच मी हात जोडून सांगते की कुणालाही वाईट कमेंट करू नका. जर वाईट व्हिडिओ असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. जर चांगला व्हिडिओ असेल, एखादा प्रयत्न करत असेल, एखादं शिकत असेल, त्याला तुम्ही प्रोत्साहन द्यायचं काम करा. आणि असं वाईट कमेंट करून एखाद्याचं मन नाराज करू नका. ही सोशल मीडिया बरोबर आहे, 9-10 पैकी एक तरी एखादं कुचकं घाण असतंच ते.
खरं जाऊ दे तरी सुद्धा माझा व्हिडिओ कुणी जर एखादा जण बघितला, एखाद्याच्या मनावर जर परिणाम झाला तर मला खरंच आनंद आहे की माझ्या बोलण्यामुळे एखाद्या माणसाच्या मनावर परिणाम झाला. असं नाही की बाबांनो युट्यूबमध्ये काम करायला आम्ही म्हणजे हे नाही आहे, म्हणजे असं करावंच हे नाही. खरं आमचं कुठं तर थोडंच एक फुल ना फुलाची पाकळी माझंही स्वप्न आहे की मलाही काहीतरी मिळावं. कारण आमची परिस्थिती अशी पूर्णपणे हाय पाय वगैरे काही नाही. आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो, दिवसभर काम करतो, तेव्हा आम्हाला संध्याकाळी पोटभर जेवण मिळतं. म्हणून म्हणता कुणी वाईट कुणाला कमेंट करू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे माझी. माझंच नाही, कुणीच तुम्ही जर कोणाचं चॅनेल बघत असाल, कोणाचा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर वाईट वाटलं तर त्याला सुधारण्यासाठी तुम्ही सांगू शकता, बाबा असं नसं, दादा असं करा, नाही ताई असं करा. खरं मला सांगा, चांगली कमेंट करायला किती वेळ लागतो? जास्त वेळ लागतो का वाईट कमेंट करायला जास्त वेळ लागतोय? कारण चांगली कमेंट करा म्हणजे त्या माणसाला चांगला अजून व्हिडिओ बनवायसाठी, मला माहिती आहे चांगली कमेंट आली ना त्या माणसाला एवढं शक्ती एनर्जी येते की चांगले अजून व्हिडिओ ते बनवू शकतो. एखादा वाईट जर कमेंट गेली त्याची पूर्ण बॅटरी लो होते आणि असं त्याच्या मनात होतं की काय माणसं कमेंट करतात, आपण काय व्हिडिओ बनवायचा, असं त्याचं मनावर परिणाम होतात. त्यामुळे एखादा गरीबाच्या तोंडात जर घास येत असेल तुमच्या एका वाईट कमेंट म्हणून ती काढून घेऊ नका, मला एवढंच सांगणं आहे. तर बाकी तुमचं तुम्ही बघा, तुम्ही काय एवढं लहान नाही की माझ्या बोलण्याचा तुमच्या मनावर थोडा तरी परिणाम होत नाही, बरोबर आहे की नाही? चला तर मग बाय, भेटू नेक्स्ट एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.